हॅलो. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांना विनंती आहे, आपण आपापल्या जागेवरती उभं राहायचं आहे आणि शिरावरीलच्या कॅप आहेत त्या बाजूला करा प्लीज. राष्ट्रगीत आपण सादर करणार आहोत. डीजे ऑपरेटर आपण सज्ज राहावं. अंतिम सामन्यामध्ये प्रविष्ट झालेल्या दोन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन. एका बाजूने चाकमाता रावळे आणि विपक्षामध्ये आपण पाहू शकाल जय हनुमान वाडेव. अशा दोन संघांमध्ये ग्रँड फिनालेचा थरार आपण अनुभवणार आहोत. तत्पूर्वी राष्ट्रगीत या ठिकाणी सादर केलं जाईल. परेड विश्राम, परेड सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. परेड विश्राम यानंतर आपण नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करणार आहोत. आदरणीय समीरजी मात्रे या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. दोन्ही संघांना एक आपण यायचं आहे. टॉसची प्रक्रिया आपण कंप्लीट करूयात. एका बाजूने चाकमाता रावळे, विपक्षामध्ये जय हनुमान वाडेव. दिग्गज मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया आपण कंप्लीट करतोय. ते छापा आलेला आहे. नाणेफेकीची प्रक्रिया आपण पाहू शकाल जय हनुमान वाडेव संघाच्या बाजूने झुकलेला सामना जो आहे तो 2 षटकांचा राहील. संयोजन समितीची सूचना आहे. टॉस आपण जिंकलाय, काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण. कसं वाटतंय ग्रँड फिनाले मध्ये आपली ग्रँड एंट्री झालेली आहे. यंदाचा हंगाम कसा राहिला होता? आतापर्यंत किती फायनल मॅचेस मध्ये आपण पोहोचला होतात? यंदाच वरी पहिल्यांदाच वाटते आमचं दुसरे थोडेसे लाजाळू देखील आहेत, घाबरतात, परंतु मैदानामध्ये त्यांचं प्रदर्शन दर्जेदार आहे. आपल्या खेळासाठी मनापासून शुभेच्छा आहेत. दुसऱ्या बाजूने निहिल आमच्या समवेत जोडले गेले आहेत. निहिल, टॉस जिंकला असता तर काय इच्छा होते? आम्ही पण बॅटिंगच घेणार होते. नक्कीच प्रथम फलंदाजीची इच्छा होती. कसं वाटतंय ग्रँड फिनालेमध्ये आपण दाखल झालाय, त्यांचा हंगाम मात्र दर्जेदारच राहिलेला आहे. ज्या मैदानामध्ये आपण गेला तेथे कामगिरी उच्च श्रेणी राहिलेली आहे. ह्या मॅच मध्ये फायनल मध्ये पोहोचल्यानंतर काय फिलिंग आहे? काय नाही, चांगली फिलिंग आहे. टीम एफर्टमुळे आम्ही फायनलमध्ये पोहोचलो. नक्कीच कसं वाटलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं? नक्कीच चांगलं आयोजन आहे. आपल्या देखील खेळासाठी अनेक अनेक शुभेच्छा. जास्त वेळ नाहीये म्हणून लगेचच आपण ग्रँड फिनालेकडे वळणार आहोत. मान्यवरांना विनंती आहे की आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्यात. अगदी काही क्षणांमध्येच आपण ग्रँड फिनालेला सुरुवात करणार आहोत. सामना 2 षटकांचा राहणार आहे. एका बाजूने जागमाता रावळे, विपक्षामध्ये जय हनुमान वाडेव. दोन्ही संघांना अनेक अनेक शुभेच्छा.
कुर्लाईचा कुर्लाई मातोश्री चषक सर्वांचा जीव की प्राण आमच्या कुर्लाई मातोश्री चषक सर्वांचा जीव की प्राण सर्वांनी मिळून आयोजन केलाय कुर्लाई चषक हा छान सर्वांनी मिळून आयोजन केलाय कुर्लाई चषक हा छान कुर्लाई चषक हा छान कुर्लाई मातोश्री चषक महान कुर्लाई चषक हा छान कुर्लाई मातोश्री चषक महान आमच्या 8 7 6 5 4 3 2 1 एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे ग्रँड फिनाले करिता जागमाता रावळे विपक्ष जय हनुमान वाढीव पहिल्या चेंडूवरती काय जबरदस्त स्क्वेअर ड्राईव्ह केलेला टिपिकल आपल्या लौकिकाला साजेसा फटका आहे जेव्हा जेव्हा निहिल हरेश्वर केणी फलंदाजी करतात अशा प्रकारचे फटके तुम्हाला सातत्यपूर्ण रीतीने मनगटी स्ट्रोक सिलेक्शन मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात पहिल्या चेंडूवरती दर्जेदार चौकार सजवण्यात आलाय खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांचा उदंड आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं क्रीडांगण आपण पाहतोय सरतोडी जया स्मरांगणावर आणि या स्पर्धेचं यश पाहता अगदी काहीच दिवसांमध्ये याच मैदानावर सरकार चषक कमिंग सोन महाराष्ट्रातील एक भव्य दिव्य आणि महाकाय स्पर्धा सरतोडीकर घेऊन येत आहेत आपल्या भेटीला 4 धावा आहेत फलकावर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा जमिनी लगत राहतोय ग्रँड फिनालेचा थरार सुरू झालाय 2 षटकांचा सामना आहे फलंदाजांकडे जास्त वेळ नाहीये पूर्णपणे अटॅकिंग अप्रोच सहित फलंदाजी करावी लागेल धावांची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ॲक्युरेट 5 या अंकावर षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे गोलंदाज षटकातील पुढील बॉल घेऊन मिस्टर अंकुश केणी राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा आहे इथे फटका तर फसलाय विरुद्ध दिशेने धावत असताना झेल परिपूर्ण करणं थोडंसं अवघड बनून बसलं कठीण बनून बसलं कृष्णाकरिता तत्पूर्वी धावसंख्येचा ग्राफ हलकासा चेंज होतोय आणि जाऊन पोहोचतोय फलकावर 6 या अंकावर ग्रँड फिनाले श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 चा खरा हकदार कोण प्रबळ दावेदार कोण एकच यक्ष प्रश्न काय बॅटला स्विच केलंय जबरदस्त फटका आहे निहिल हरेश्वर केणी हे फक्त नाव नाहीये तर हा एक ब्रँड आहे आणि ब्रँडेड खेळी आदरणीय अतुल रवींद्र जाधव यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपीजचं प्राइज जाहीर करण्यात आलेलं आहे काय जबरदस्त फटक्यांची निवड निहिलच्या माध्यमातून यावेळेस ऑफ स्टंपच्या पलीकडे शफल होऊन फॉलिंग स्वीप खेळलेला आहे लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या परिकक्षेवरून चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार निहिल हरेश्वर केणीच्या बॅट मधून आलाय चौकार पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे आणि 14 धावा आहेत फलकावर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अंकुश केणी यांचा प्रवास खूप चांगला राहिला होता परंतु त्यांच्या विरोधात हल्ला बोल झालाय कारण समोर फलंदाज देखील तितकाच ताकदीचा आला जबरदस्त मेहनत या स्पर्धेसाठी घेण्यात आली एंटायर कमिटीच्या माध्यमातून आणि आज मात्र प्रेक्षकांनी देखील खूप चांगले साथ सोबत आणि प्रतिसाद दिलेला आहे श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 या स्पर्धेला मागील 2 महिने डोळ्याला झोप नाहीये आयोजकांनी अथक मेहनत अथक परिश्रम केलेले आहेत आदरणीय नितीन पवार साहेब बंटी ठाकूर साहेब हर्षद शिंदे शशिकांत शिंदे जतीन पवार अनिकेत पवार राजेश शिंदे सुरेंद्र शिंदे भूषण डोंगरे अमर शेलार यांची प्रचंड मेहनत आहे आणि त्या मेहनतीच्या बळावर ही स्पर्धा सुयशस्वी स्वरूपात आपण पाहतोय षटक क्रमांक 2 ला झाले सुरुवात कृष्णा पहिला बॉल घेऊन स्लोवर वन बघा जो रनअप आहे कृष्णाचा तो थोडासा विचलित करणारा आहे अगदी वेगाने तो रनअप घेतो परंतु रिलीज पॉइंट वरचा असलेला कंट्रोल त्याने या चेंडूवरती दाखवून दिला डॉट बॉल रिलीज करण्यात आलेला आहे 14 धावा फलकावर
स्पर्धेकरिता आपण पाहू शकाल उत्कर्ष पाटील आणि मकरंद भोईर यांचे आभार व्यक्त करावे तितके कमीच आहेत. सम फायबर नेट प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकृत मालक प्रत्येक सामनावीर खेळाडूकरिता आकर्षक स्वरूपातील टी शर्ट त्यांनी सौजन्य केलं. सरांचे शब्द फुलांनी मनापासून आभार. चांगली बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. या अंतिम सामन्यामध्ये बॅटिंग लाईनअप मध्ये देखील चेंज बघायला मिळाला. जीत पाटील भन्नाट फॉर्म मध्ये आहेत परंतु त्यांना थांबवण्यात आलं. साहिल चापके अगदी टॉप ऑर्डर मध्ये आलाय आणि साहिलने बॅटिंग लाईनअप मध्ये आम्ही काय चेंज केलाय ते दाखवून देखील दिलंय. चांगली बॅटिंग करतायत. 18 धावा आहेत फलकावर. षटक क्रमांक शेवटचं विद्यमान स्थितीमध्ये आहे. 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा कृष्णा लांब लचक रणप सहित राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे. हा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. कृष्णा चेंडूच्या खाली खूप सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. चला नवीन फलंदाज आपण फटाफट मैदानाचा ताबा घ्या. जास्त वेळ नाहीये. 24 चेंडूंचं हे थरार नाट्य श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 अगदी अंतिम टप्प्यापर्यंत ही स्पर्धा येत असताना प्रेक्षकांनी मात्र स्पर्धेला वर उचलून धरलेलं आहे. त्याबद्दल सर्व प्रेक्षक महाराजांचे आम्ही शब्द फुलांनी कोटी कोटी आभार व्यक्त करीत आहोत. खूप खूप धन्यवाद. येणाऱ्या काळामध्ये सरकार चषक ही स्पर्धा देखील येते याच मैदानामध्ये, याच प्रांगणामध्ये, क्रिकेटच्या स्मरांगणामधील एक भव्य दिव्य आणि महाकाय स्पर्धा सरतोडीकर आपल्याकरिता मात्र क्रिकेटची रणधुमाळी आणि धुमश्चक्री घेऊन येत आहेत. सरकार चषक 2026 लवकरच आपल्या भेटीला येते. सद्यस्थितीमध्ये 18 धावा आहेत स्कोर कार्डवर. 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. नव्याने फलंदाज झालेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मिस्टर हार्दिक. जबरदस्त पोटेन्शियल असलेला एक दर्जेदार ऑलराऊंडर म्हणून हार्दिकची ओळख आहे. परंतु जितकं मोठं नाव आहे तितकं मोठं काम देखील या अंतिम फायनल मध्ये करावं लागेल. पुढचा फटका. चेंडू सरळ निघून चाललाय काऊ फेजच्या वरून. हार्दिकच्या बॅट मधनं स्वीट स्मार्ट स्ट्रॉंग लॉंग षटकार. आदरणीय अतुल रवींद्र जाधव यांच्याकडून फलंदाज जर 3 चेंडू 3 षटकार खेचतायत तर 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. आपल्या गोखिवरे गावाचं आभूषण आणि या स्पर्धेचे दाते. चेंडू हवेमध्ये तर आहे. रनिंग झेल टिपत असताना काय एफर्ट्स आहेत. काय जबरदस्त हा झेल परिपूर्ण केलाय प्रसादच्या माध्यमातून. ऍब्सोल्युटली स्पेक्टॅक्युलर. बघा रनिंग झेल आहे हे. तत्काळ पुनरावलोकन बघा. ते वाढीवचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर प्रसाद आणि त्याने घेतलेले हे अथक परिश्रमात जबरदस्त जबरदस्त झेल परिपूर्ण करण्यात आलाय. धावांची टोटल आहे प्रोग्रेस कार्डवरती 24 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 1 चेंडूचा खेळ हा शिल्लक आहे. लास्ट एव्हर वन डिलिव्हरी इज रिमेनिंग. 4थ्या क्रमांकावरती जीत आलेले आहेत फलंदाजी करिता. 24 धावा. ग्रँड फिनाले सुरू आहे. 50,000 रुपये प्रथम पारितोषिक कोणता संघ आपल्या नावावरती करणार. जागमाता रावळे की मग जय हनुमान वाडेव. यंदाचा हंगाम मात्र गाजवलेला आहे. रावळे संघ ज्या मैदानामध्ये ज्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी गेलाय बक्षीसपत्र फेरीमध्ये मात्र नक्कीच दाखल झालेले आहेत. चांगली कामगिरी राहिलाय. फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू निघून जातोय. विनायक पाटील यांच्या सेफ हँड्स मध्ये 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. धावसंख्या आहे 24 या अंकावर. विजयासाठी 25 धावांचं टार्गेट निर्धारित स्वरूपातील 2 षटकांमध्ये जय हनुमान वाडेव या संघासाठी. कुर्लाई मातोश्री चषक सर्वांचा जीव की प्राण. आमच्या कुर्लाई मातोश्री चषक सर्वांचा जीव की प्राण. सर्वांनी मिळून आयोजन केलाय म्हणजे जीव की प्राण बनलेला आहे. 15 मार्च 1877 मध्ये 148 वर्षांपूर्वी इंग्लंड या देशामध्ये क्रिकेटचा शोध लागला. पुढे जाऊन आपण पाहिलं 5 जानेवारी 1971 मध्ये पहिला वन डे सामना झाला. त्यापुढेही जाऊन 17 फेब्रुवारी 2005 मध्ये पहिला T20 सामना झाला आणि त्यापुढे जाऊन 18 एप्रिल 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली. क्रिकेटचं बदलतं स्वरूप आणि बदलता काळ. मात्र खऱ्या अर्थाने भारत या देशामध्ये क्रिकेट हा फक्त एक खेळ नाहीये तर तो धर्म बनत चाललाय. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत क्रिकेट या खेळाची प्रगल्भता आपल्याला अनुभवायला मिळते. जोडीच्या या प्रांगणामध्ये आहोत. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026
26 6 रणसंग्राम आपण अनुभवू शकतात. अतिशय विलोभनीय अशी दृश्य सध्या टिपण्यात आलेले आहेत ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. 6 सीटर युट्यूब वाहिनी आपल्याला ते दर्शवते आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थाने असीम उंचीवरती नेऊन ठेवण्याचं कार्य 6 सीटर युट्यूब वाहिनी आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अगदी या नजरेच्या कवाक्षामध्ये आणि हृदयाच्या कप्प्यामध्ये रुतवून साठवून ठेवावी अशी चलचित्र आहेत. प्लेअर ऑफ द सिरीजची बायसिकल देखील आपल्याला पाहायला मिळते. कोणता खेळाडू आपल्या नावावरती ही बायसिकल करेल हा सध्या तरी यक्ष प्रश्न आहे. 25-25 टार्गेट समोर सेट करण्यात आलाय. अंतिम सामना प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये. सध्या संपूर्ण आयोजक कमिटी खुश आहे. भूषण डोंगरे यांच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आणि त्यांनी मात्र उद्घोषणा केली की येणाऱ्या काळामध्ये सरकार चषक 2026 याच मैदानामध्ये पालघर जिल्ह्यातील मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची अग्रमानांकित आणि अग्रवलयांकित सरकार चषक कमिंग सोन 2026 ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल. 25 धावांचं टार्गेट समोर. सलामीवीर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये विनायक पाटील. वाढीव क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट ब्रँडेड प्लेयर. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर निहिल हरेश्वर किनी सज्ज झालेले आहेत. विनायकची साथ देण्याकरिता मिस्टर सुहान नॉन स्ट्राइक एंडवर. या स्पर्धेची शेवटची 2 षटके ठरवणार आहेत नक्की चॅम्पियन कोण. पहिल्या चेंडूवर लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक टीप मध्ये तैनात. सिंगल त्या ठिकाणी मिळते आणि एकेरीवरतीच थांबा घेण्यास भाग पाडलेला आहे विनायक पाटील आणि सुहान या दोन्हीही फलंदाजांना. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 धावांचं टार्गेट समोर. पहिल्या क्रमांकाचा हकदार कोण ठरणार. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 आपल्या नावे कोण करणार. सध्या प्रेक्षकांच्या मनामध्ये एकच प्रश्न घर करून आहे, कारण आज जिंकावं लागेल. जर आज तुम्ही जिंकला नाही तर 1 वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. एका वर्षामध्ये 365 दिवस असतात, 52 आठवडे असतात, 8760 तास असतात, 5,25,600 मिनिटं असतात आणि 31,53,06,000 सेकंद असतात. एवढा मोठा कालावधी जर तुम्हाला थांबायचा नसेल तर आज जिंका. प्रॉपर ऑन ड्राईव्ह सजवलेला आहे. डीप मिड विकेट परिकक्षामध्ये जाऊन विसावलेला चेंडू निहिल हरेश्वर किनी यांनी षटकाची सुरुवात मात्र अप्रतिम केलेलं आहे. 3 चेंडूंवरती केवळ 3 सिंगल आलेले आहेत. आता 9 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि विजयासाठी 22 धावांचं टार्गेट समोर आहे. निहिलचा पुढील बॉल हलकीशी गती खेचली होती. स्लोवर 1 होता. पुन्हा एकदा सिंगलच येत आहे. क्या बात है, क्या बात है. निहिल हरेश्वर किनी उगाचच या खेळाडूची चर्चा केली जात नाही. पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर टेनिस बॉल प्रीमियर लीग पीडीटीएसच्या मैदानावरती अवघ्या 18व्या वर्षी प्लेअर ऑफ द सिरीजची बाईक आपल्या नावावरती करणारा हा एक जबरदस्त खेळाडू आहे आणि त्याच्या विरोधात विनायक पाटील हल्ला चढवण्याचा प्रयत्न करतोय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पार. विनायक पाटील ब्रँडेड सिक्सर. 6 धावा. षटकार योग्य वेळेवरती योग्य फटका विनायक पाटीलच्या बॅट मधून आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे फलकावर 10 या अंकावर. 5 चेंडूंचा खेळ संपन्न होतोय. आता 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 15 धावांचं टार्गेट जय हनुमान वाढेव या संघासमोर. फुलटॉस आहे. स्कोअर ऑफ द विकेट खेळलेला. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या परिकक्षामध्ये सुंदर क्षेत्र रक्षण होत आहे. तत्पूर्वी सिंगलचं रोटेशन परिपूर्ण करतात फलंदाज. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर. धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या अंकावर. आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 14 धावांचं टार्गेट समोर राहिलं आहे. अंतिम लढत अत्यंत रंगतदार स्थितीमध्ये आपण अनुभवतोय. दोन्ही संघांना समसमान संधी. 6 चेंडू आणि 14 धावा. उत्सुकतेचं काहूर कुतूहलाचं साम्राज्य निर्माण करणारा हा क्षण आहे. येणारे 6 चेंडू ठरवणार आहेत श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 चा नक्की हकदार कोण. क्रिकेटच्या खेळामध्ये रोमांच आहे, थरार आहे, संघर्ष नाट्य आहे, तुंबळ युद्ध आहे, विजयाच्या लाटा आहे, पराभवाची ओहोटी आहे, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा म्हणजेच क्रिकेटचा खेळ. कोण बनणार चॅम्पियन
हार्दिक बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. येथे फटका फसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, खूप सुंदर जल परिपूर्ण केला जातोय. महत्वपूर्ण मोहरा मात्र टिपण्यात आलाय, गारद करण्यात आलाय हार्दिकच्या माध्यमातून. खूप चांगले आकडेवारी आहे हार्दिक या खेळाडूची देखील. मोठमोठ्या स्पर्धा इतिहासामध्ये तो गाजवत आलाय. यंदाचा हंगाम ऍज अ ऑलराऊंडर लौकिकाप्रमाणे मात्र सक्सेसफुल नाही झालेला मिळत. खास करून जी फलंदाजीची गुणवत्ता त्याने 2021, 22 आणि 23 मध्ये दाखवली होती त्या तुलनेने थोडासा बॅकफुटला जरूर आहे, परंतु योग्य वेळेवर योग्य विकेट अर्जित केलाय. चला नवीन फलंदाज आपण थोडीशी त्वरा करा प्लीज. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 14 धावांचं टार्गेट समोर. जाग माता रावळे वर्से जय हनुमान वाढीव ब. या दोन संघांमध्ये थरारक अशी लढत सुरू आहे. हेमंत आलेले आहेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी. दर्जेदार सामना, उत्कंठावर्धक सामना आहे. चित्त थरारक, चित्त वेधक, हृदयाची स्पंदनं वाढवण्यास भाग पाडणारी ही लढत आहे. हार्दिक षटकातील दुसरा बॉल घेऊन सुसज्ज होत आहेत आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील दुसरा बॉल. येथे बिटवीन द गॅप खेळलेले आहेत. प्रॉपर डीप गलीमध्ये चेंडू निघून गेलाय आणि तत्पूर्वी क्षेत्ररक्षण चांगलं, परंतु दोन्हीही फलंदाज चाणाक्ष बघायला मिळालेत. डबलचं रोटेशन करतात. 13 धावा फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. आता 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 12 धावांचं टार्गेट समोर. 4 चेंडू 12 धावा, 12 धावा 4 चेंडू. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 महाअंतिम टप्प्यामध्ये येऊन धडकलेला आहे. आदरणीय अतुल रवींद्र जाधव यांच्याकडून फलंदाज जर षटकार खेचतायत तर 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उपस्थित झाल्या. सशक्त नारी शक्तीला प्रणाम आहे, वंदन आहे. स्त्री म्हणजेच मांगल्य, स्त्री म्हणजेच वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि वात्सल्य. या नारी शक्तीला मानाचा त्रिवार मुजरा. आपण आलात म्हणून या स्पर्धेला शोभा आली. आपले देखील अंतःकरणापासून आभार. डीप मध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळलेलं, गचाळलेल्या स्वरूपामध्ये, परंतु सरते शेवटी धावचित च्या दृष्टिक्षेपातून फलंदाज बाद झालेले आहेत. सामन्याची परिभाषा बदलून गेली. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 10 धावांचं टार्गेट समोर राहिलंय. 3 चेंडू आणि 10 धावा. दोन्ही संघांना 50-50% चान्स आहे. जो अच्छा खेलेगा वो जीतेगा. क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरल्यानंतर प्रत्येक क्षणाला प्रयत्न करणं फार आवश्यक असतं. म्हणतात ना की वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कधीही कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस कधीही संपत नसतो, परंतु जेव्हा तो प्रयत्न करणं सोडून देतो तेव्हा तो संपत असतो. आणि म्हणूनच कठीण काळामध्ये नेहमी स्वतःला सांगायला शिका, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे. 10 धावांचं टार्गेट समोर. हार्दिकचा पुढील बॉल. येथे मात्र वाईट बॉल. 3 चेंडू 9 धावा. अमर शेलार यांचं जबरदस्त गुणलेखन या 4 दिवसांमध्ये अनुभवायला मिळालं. गौरव पाटील यांची खूप चांगली साथ ऍज अ टेक्निशियन. तंत्रज्ञ कसा असावा याचं दर्जेदार उदाहरण आपण पाहतोय गौरव पाटील यांच्या माध्यमातून. 6 सीटर युट्यूब वाहिनीचे अधिकृत ऑफिशियल ऑनर आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन तुषार कुर्ले, यत्नेश भोईर यांनी खूप चांगली साथ दिली. संगीत कक्षेच्या माध्यमातून तितकाच चांगला बहर. जर गोलंदाज 3 चेंडूंमध्ये 3 वाईड रिलीज करतायत तर आदरणीय अतुल जाधव यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. फलकावरती 17 धावा आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 8 धावांचं टार्गेट समोर आहे. आदरणीय प्रवीणजी दाभाडे सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. सर आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. काय जबरदस्त फटका सजवलाय.
चेंडू सरळ निघून जातो डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. फलंदाज आपल्या संघासाठी अतिशय दर्जेदार कामगिरी करतोय. मिस्टर सुहान नावाप्रमाणे कामगिरीचा जल्लोष. आता चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 2 आणि विजयासाठी 2 धावांचं टार्गेट समोर आहे. जय हनुमान वाढीव संघाचा हुकमी एक्का सुहान आणि त्याच्या बॅट मधून अत्यंत निर्णायक स्वरूपाचा हा षटकार आलेला आहे. कंपल्सरी चेस हे नियमावली आहे आणि फलंदाजाच्या माइंड मध्ये ती परिपूर्णरित्या फिट देखील आहे. 2 चेंडूंमध्ये 2 धावा कराव्याच लागतील रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार. काय अंतिम सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अत्यंत उत्कंठावर्धक, चित्त थरारक, चित्त वेधक, हृदयाची कंपन, हृदयाची स्पंदन वाढवणारा, नखे कुरतडण्यास भाग पाडणारा सामना सुरू आहे. अजूनही सुनिश्चित नाहीये की नक्की कोणता संघ जिंकणार. 2 चेंडू शिल्लक आहे, 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस असल्या कारणास्तव 2 धावा कराव्याच लागतील. युट्यूबच्या माध्यमातून देखील 500 पेक्षा जास्त व्ह्यूअर्स जोडले गेलेले आहेत, कारण सामन्याचा थरार हा शेवटच्या 2 चेंडूंपर्यंत निघून आलाय. थरारक लढत आहे. हार्दिकचा पुढील बॉल, हलकस फंबलिंग त्या ठिकाणी दर्शवलं जात आहे. श्री कुर्लाई मातोश्री चषक सरतोडी 50,000 प्रथम पारितोषिक. कोणता संघ आपल्या नावावरती करणार आहे? सुहानच्या बॅटमधून षटकार आलाय, त्याने प्रतिस्पर्धी संघाला थोडस बुचकळ्यात टाकलंय. यावेळेस ऑप्शनच्या पलीकडे शपळून खेळ खल्लास केलेला आहे. सुहानने 50,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक जय हनुमान वाढीव संघाने आपल्या नावावरती केलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. जय हनुमान वाढीव श्री कुर्लाई मातोश्री चषक सरतोडीचा महाअंतिम विजेता. आमच्या कुर्लाई मातोश्री चषक सर्वांचा जीव की प्राण. आमच्या कुर्लाई मातोश्री चषक सर्वांचा जीव की प्राण. सर्वांनी मिळून आयोजन केलाय कुर्लाई चषक हा छान. सर्वांनी मिळून आयोजन केलाय कुर्लाई चषक हा छान. कुर्लाई चषक हा छान, कुर्लाई मातोश्री चषक महान. कुर्लाई मातोश्री चषक सर्वांचा जीव की प्राण. आमच्या कुर्लाई मातोश्री चषक